खूप सारे WhatsAppला मेसेजेस होते, की सर राज्यामध्ये जेवढे काही सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट BAMSचे कॉलेज आहेत ना, जे की स्टेट काउन्सिलिंगमधून 70% जागांसाठी अलॉटमेंट केलं जातं आणि मुलींचं फ्री एज्युकेशन तसंच कॅटेगरीनुसार जे आहे ती फीस आपल्याला द्यावी लागते. तर त्याचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ 2025 ला नीट स्कोरनुसार किती जाऊ शकतो, एक एक्सपेक्टेड जो आहे व्हिडिओ शेअर करा. तर आज आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये त्याची चर्चा करणार आहोत, की राज्यामध्ये जर तुम्ही एक सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजमधून BAMS करायचा विचार करतात, तर 2025 मध्ये तुम्हाला जे आहे ते तुमच्या नीट स्कोरनुसार किती नीट स्कोर पर्यंत जे आहे ते एक BAMSचं ऑल ओव्हर राज्यामध्ये कुठलं ना कुठलं एक सेमी गव्हर्नमेंट कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतं, जे की आपला चौथा राऊंड राहतो स्टे वॅकन्सी बनवाला तिथपर्यंत. तर त्याची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. एक गोष्ट लक्षात घ्या, जर थर्ड राऊंड मध्ये सीट अलॉटमेंट झालेले खूप सारे मुलं जर सीट सोडून पार्शियल ड्रॉप किंवा फुल ड्रॉप साठी जातील समजा, तर त्या कंडिशन मध्ये हा जो कट ऑफ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे ना नीट स्कोरनुसार, हा अजून पण कमी येऊ शकतो. पण एक जर आपण विचार केला की काही मुलं ड्रॉप करतील आणि बाकीचे मुलं जे आहेत ते BAMS घेऊन ड्रॉप करतील किंवा मग ते BAMS मध्ये स्वतःचं करिअर जे आहे ते डेव्हलप करतील, तर अशा कंडिशन मध्ये किती कट ऑफ जाऊ शकतो, तर जे नीट स्कोर मी कॅटेगरीनुसार तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व्हिडिओमध्ये, तर तेवढा जे आहे तो तुमचा 2025 चा एक्सपेक्टेड कट ऑफ जे आहे ते तुम्हाला घेऊन चलणं आहे. तर पहा, सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. खूप सारा डिफरन्स या कट ऑफ मध्ये तुम्हाला दिसून येऊ शकतो, त्याच्यामुळे तुम्हाला हा एक्झॅक्ट घेऊन नाही चलणं. पण जर तुमचा एवढा स्कोर येत असेल तर एक 95% चान्स आहे की तुम्हाला चौथ्या राऊंड पर्यंत राज्यामध्ये कोणतं ना कोणतं एक BAMS जे आहे ते सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजला सीट अलॉटमेंट होऊन जाईल. जर आपण सर्वात अगोदर SC कॅटेगरीचा विचार केला तर 260 ते 265 च्या दरम्यान तुमचा स्कोर येत असेल किंवा मग 260 पेक्षा जास्त तुमचा नीट स्कोर असेल, तर तुम्हाला जे आहे ते राज्यामध्ये फर्स्ट राऊंड ते फोर्थ राऊंड पर्यंत कोणत्याही राऊंड मध्ये एक प्रायव्हेट कॉलेज जे आहे ते अलॉटमेंट होऊ शकतं. त्यानंतर जर आपण ST कॅटेगरीचा विचार केला तर तुम्हाला लगभग 190 ते 200 मार्कापर्यंत जे आहे, म्हणजे 190 पेक्षा जास्त मार्क असतील तर तुम्हाला या ठिकाणी सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, ST कॅटेगरीचा MBBS चा कट ऑफ खूप कमी जातो, त्यामुळे या कॅटेगरीमधून ड्रॉप करणाऱ्या मुलांची संख्या खूप जास्त असते आणि ती संख्या जर इन्क्रीज झाली तर एवढ्या स्कोर तुम्हाला एखाद्या दिवस लकीली गव्हर्नमेंट कॉलेज किंवा मग अजून कमी मार्कवर एक BAMSचं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज पण अलॉटमेंट होऊ शकतं. त्यानंतर जर आपण FJ कॅटेगरीचा विचार केला तर FJ कॅटेगरीमधून जवळपास 260 च्या प्लस मध्ये जर तुमचा स्कोर येत असेल तर तुम्हाला कोणतं ना कोणतं एक कॉलेज जे आहे त्या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकतं. FJच्या नंतर जर आपण NTB कॅटेगरीचा विचार केला तर 270 पेक्षा जास्त जर तुमचा स्कोर असेल तर तुम्हाला राज्यामध्ये एक प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सीट अलॉटमेंट होऊ शकते. NTC कॅटेगरीचा विचार केला तर 270 पेक्षा जास्त जर तुमचा स्कोर येत असेल किंवा 280 पेक्षा जास्त तुमचा स्कोर येत असेल तर तुम्हाला एक 95 ते 99% चान्स आहे की राज्यामध्ये कोणतं ना कोणतं एक सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्या आयुर्वेदा कोर्ससाठी अलॉटमेंट होऊन जाईल. NTD कॅटेगरीचा विचार केला तर 280 तुम्ही हा जो आहे तो एक्सपेक्टेड कट ऑफ घेऊन चलू शकता. 280 पेक्षा जास्त स्कोर असेल तर तुम्हाला NTD कॅटेगरीमधून एक BAMSचं सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज खात्रीशीर अलॉटमेंट होऊन जाईल. नंतर आपण OBC कॅटेगरीचा विचार केला किंवा SBC कॅटेगरीचा किंवा OBC कॅटेगरीचा विचार केला तर 270 पेक्षा जास्त स्कोर असेल तर तुम्हाला एक कॉलेज जे आहे ते अलॉटमेंट होऊ शकतं राज्यामध्ये सेमी गव्हर्नमेंट BAMSचं कॉलेज. जर आपण ACBC कॅटेगरीचा विचार केला, जे की लास्ट इयरला नवीन रिझर्वेशन आलं, तर एक 260 पेक्षा जास्त तुमचा स्कोर असेल तर तुम्हाला या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकतं किंवा अजून थोडा 5 ते 10 मार्क कमी असेल तरी तुम्हाला या ठिकाणी ACBC कॅटेगरीमधून सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो. नंतर जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला समजा, तर ओपन कॅटेगरीसाठी तुम्हाला एक 270 पेक्षा जास्त स्कोर येत असेल तर तुम्हाला राज्यामध्ये एक प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट BAMSचं कॉलेज जे आहे ते खात्रीशीर मिळण्याचा चान्स लागू शकतो. पण मी परत तुम्हाला सांगतोय, हा जो आहे तो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. जर खूप सारे मुलं ड्रॉप करायला जातील किंवा काही मुलं जर समजा चांगलं BAMS कॉलेज नसेल मिळत त्या कंडिशन मध्ये ते एक BHMSचं किंवा मग बाकी ठिकाणी जर ऍडमिशन करतील समजा फिजिओथेरपीच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये किंवा चांगल्या कॉलेजमध्ये, तर त्या कंडिशन मध्ये हा कट ऑफ जो आहे तो अजून कमी येतो. किंवा बरेच मुलं असे पण आहेत की त्यांनी नर्सिंगची CET पण दिलेली आहे, तर काही मुलं BAMS सोबत नर्सिंगची पण काउन्सिलिंग करतात. जर त्यांनी तिकडे नर्सिंग मध्ये ऍडमिशन केला आणि इकडे BAMSचा सीट सोडा तर हा कट ऑफ जो आहे तो अजून पण कमी दिसून येतो तुम्हाला. किंवा मग जसं 270, 280, 290 वाले विद्यार्थी जर बाहेर राज्यामध्ये जाऊन कर्नाटक, UP, MP मध्ये जर समजा भीतीपोटी एक ओपन कोट्यामधून ऍडमिशन घेतील, तर मग त्या कंडिशन मध्ये किंवा तिकडे जर सीट बुक करतील समजा, तर त्या कंडिशन मध्ये स्टेटचा कट ऑफ अजून पण कमी येऊ शकतो. कारण ते मुलं इकडे फक्त थर्ड राऊंड पर्यंत सीट होल्ड करतील. थर्ड राऊंडच्या नंतर त्यांना इकडे पण पेनल्टी लागू होते आणि तिकडे पण फीस त्यांनी जमा केलेली असते, त्याच्यामुळे त्यांना दोन्हीपैकी एक सिलेक्ट करणं पडतं आणि तिकडे ऍडमिशन करतील, तर त्या कंडिशन मध्ये स्टेटचा चौथ्या राऊंडचा कट ऑफ अजून पण कमी येऊ शकतो, जसा की 2022 मध्ये आलता. त्यामुळे तुम्ही जस्ट नीट क्वालिफाय झाले असाल तरी तुम्हाला शेवटच्या राऊंड पर्यंत जे आहे ते BAMS ला वेट करणं आहे, जेणेकरून की तुमचं कुठल्याही प्रकारे वार्षिक नुकसान होणार नाही आणि तुम्हाला एक BAMSचं जे आहे ते
सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज जे आहे ते अलॉटमेंट होऊ शकतं. पहा, बीएमएसचा जो बी एक्सपेक्टेड कट ऑफ होता त्याची सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून फ्युचरमध्ये कोणतीही अपडेट आली तर ती आम्ही या छोट्याशा चॅनलवर तुमच्यासोबत सविस्तरमध्ये एक्सप्लेन करून नक्की शेअर करू. त्याचबरोबर सर्व कॉलेजचं फी स्ट्रक्चर, कॉलेज वाईज कट ऑफ पण आम्ही तुमच्याबरोबर डेफिनेटली शेअर करू. आणि तुम्हाला जर डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग करणं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.